कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं असं का बघतेस मला? मी तुझ्याकडं का बघते ते तुला चांगलं माहिती आहे। प्लीज हा भैयाजी, मला काही माहिती नाही। तुला माहित नाही? मी तुझ्याकडं का बघते हे तुला माहित नाही? दिव्या, तू काय मला येडी समजलीस काय ग? का डोसक्यावर पडलेली समजलीस? म्हणजे अगं इतकी निर्लज्ज असेल असं वाटलं नव्हतं ग। तुला खोटं बोलताना लाज नाही वाटत? रामभाऊनी सोनं मागितलेलं नसताना बी तू आम्हासनी सांगितलंस की 5 तोळे सोनं त्यांनी मागितलंय म्हणून। अगं किती खोटं बोलणार आहेस तू आमच्याशी? हे बघ भैयाजी, तसं काही नाही। तसं नाही मग कसं आहे? सांग की कसं आहे ते? अगं आता माझं लग्न ठरलंय ना, मग मी स्वतःचा विचार करायला नको का? आणि तुम्ही जे सोनं देणार होता त्याच्यात माझाच फायदा आहे ना, हे कळत नाहीये का तुला? तुझीच ना त्या घरात अभिमानाने वावरू शकेल। अभिमानानं वावरल, फायदा? दिव्या, तू स्वार्थी असे माहिती होतं ग, पण इतकी निर्लज्ज असेल असं वाटलं नव्हतं। भैयाजी काहीही बोलू नकोस हा। तुम्ही कोणीच माझा विचार करत नाहीये। आणि मला सांग, काय करताय तुम्ही माझ्यासाठी? काय केलंय म्हणून विचारतेस? हा, काय करताय? सगळं लग्न ते लावून देताय। उद्या जेव्हा मी त्या घरात जाईन तेव्हा मला कोणी विचारेल की तू काय आणलंयस, तर मी काय उत्तर देऊ? तुम्ही कोणीच माझ्यासाठी काहीही केलं नाहीये। सांग काय केलंय? तू काय केलंयस? आईनी काय केलंय? शिवानी काय केलं? एक मिनिट, शिवानं काय केलंय म्हणून विचारतीस तू? अगं तुला लाज वाटली पाहिजे। तुझ्यासाठी भनीनं तिथं गॅरेज घाण टाकले आणि तू विचारती शिवानं काय केलंय म्हणून? हा, मग एवढं काय केलंय? आज माझे पप्पा असते तर त्यांनीही हेच केलं असतं। त्यांनी स्वतःहून मला दागिने करून दिले असते आणि करायलाच पाहिजे, हे कर्तव्य आहे तुमचं। भैयाजी, मला नाही वाटत आहे की मी चुकीचं वागले, आणि तुला असं वाटत असेल तर ते तुझं मत आहे, मला नको सांगूस। तुझं लेक्चर देऊन झालं असेल तर तू जाऊ शकतेस, मला चेंज करायचं। इतकं स्वार्थी कसं असू शकतो माणूस? मी समजा वंदनाला सांगणार आहे। नाही नाही आजी, नको, आईला नको ती सांगू। आई ती काय चुकीचं बोलली? बरोबर तर बोलली। पप्पा असते तर हे सगळं केलं असतं ना त्यांनी, आणि ह्याहून जास्त केलं असतं अगं। त्यामुळे मी तिचं लग्न लावून देणार। तिला हवंय ना तसं आपण लग्न लावून देऊ, पण तू हे आईला नको सांगूस प्लीज। मला हे जमायचं नाही शिवा। आजी ऐक ना प्लीज, माहिती नको, माझ्यासाठी नको आईला सांगू। ती उगाच ती कटकट करेल, तिच्यावर चिडेल, कशाला हवंय हे? ठीक आहे, नाही तू आधी मला प्रॉमिस कर। काय? काय आहे? शिवा, आम्ही सगळ्यांनी मिळून हे पैसे जमवले, पण काही झालं तरी गॅरेज वाचवलं पाहिजे। हे पैसे आम्ही चोरले नाहीयेत, आम्ही सगळ्यांनी वाचवलेले पैसे। शिवा भाई, तू बोल फक्त।
आपण दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवू काय रे. अरे बाबा तुम्ही नका काळजी करू, हे गॅरेज मी जाऊ देणार नाही. पैसे दिलेत तर ना. आणि पैसे देणार कुठून? तू इथे काय करतोय? रिमाइंडर द्यायला आलोय. तुझ्याकडे ना फक्त 8 दिवस आहेत. किती? 8 दिवस. या 8 दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे. आणि जर का असं झालं नाही ना तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार. ए पिंटे शेठ, नाव बदलूची वार्ता करू नकोस, नाहीतर आम्ही तुझं नाव बदलू. घाबरलो ना बाई, घाबरलो. हा माझ आहे ना, पैसे असल्यावर दाखवायचा, आता नाही. आता बोललास ते ठीक आहे, पुन्हा जर बोलला ना तर बघच. काय बघू? तू असा मार्शल बाबा. राग आला, सोन्याला राग आला. शिवा, तुझी पोरं ना तुझ्यापेक्षा लई अति आहेत. आती बघायचं तुला, बघायचं, दाखवू का मी तुला किती आती दे. नका रे, काही नका बोलू, मुद्दाम करतोय तो. आणि तुला पैसे दिल्याशी मतलब आहे ना, मग झालं तर तू जा आता. येणार पिंट्या शेट येणार. एक गॅरेज घेणार, गॅरेज. पिंट्या शेट येणार, गॅरेज घेणार. शिवा, आता काय करायचंय? त्या पिंट्या शेटने खरंच गॅरेज घेतलं तर? अरे असं कसं घेईल, आपण सगळे मिळून पैसे देऊयात ना. अरे पण आपल्याकडे फक्त एकच आठवडा बाकी आहे. शिवा, एका आठवड्यात 3 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? 3 नाही 4. काय म्हणजे? म्हणजे मी 1 लाख रुपये कांता शेट कडून उधार घेतले होते. बाकीचे पैसे कुठून आणणार आहेस मग? पप्पा, तुम्हीच मला यातनं मार्ग दाखवू शकता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.